नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 11वा लेसन प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण आरशांविषयी माहिती घेतलेली आहे. जसं की सपाट आरसा आपण बघितला, ज्याच्यामध्ये आभासी प्रतिमा तयार होते. त्याच्यानंतर आधीच्या सेशनमध्ये म्हणजे चौथ्या सेशनमध्ये आपण पाहिलं की गोलीय आरशांची निर्मिती कशी केली जाते. एखाद्या गोलापासून बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र आरसा तयार केला जातो. त्याचा वक्रता मध्य किंवा नाभीविषयी आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे मुख्य अक्ष म्हणजे काय, ध्रुव म्हणजे काय, याच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आता या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की गोलीय आरशांवर इमेज कशी मिळते, म्हणजे इमेज कशी तयार होते. इमेज तयार होण्यासाठी दोन किरण एकत्र यावे लागतात. काही नियम आहेत ज्यांच्याद्वारे प्रकाश किरण जसं की समांतर पडली प्रिन्सिपल ऍक्सिसला तर फोकस मधून बाहेर पडतात, किंवा असे काही नियम आहेत त्यांच्याविषयी माहिती आपण या सेशन मध्ये घेणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सूर्यकिरण जर लांबून एवढ्या येत असतील म्हणजे इन्फिनिटी अंतरावरून, तर त्यांची जी इमेज असते ती फोकसवर तयार होते. ती कशी तयार होते याच्याविषयी सुद्धा आपण येणाऱ्या सेशन मध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण आता पाहणार आहोत. तर चला तर मग बघूया प्रकाशाचे परावर्तन याच्यामधील सेशन 5वा. इथे पहा, एक गोलीय आरसा आहे. हा अंतर्वक्र आरसा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याला बाहेरून विलेपित केलेला आहे. ए पासून क्यू पर्यंत ह्या आरशाचं नाव आहे MN अंतर्वक्र आरसा. आता ए पासून क्यू पर्यंत अपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे आहे. क्यू या ठिकाणी त्याचं अपतन झालेला आहे, म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे तो, आणि तिथून तो QB असा बाहेर म्हणजे रिफ्लेक्टेड रे आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर QC जी आहे ती स्तंभिका आहे, म्हणजे त्याला 90 डिग्रीचा कोन तयार करतो, जो की आरसा असतो त्याच्या पृष्ठभागाला तो लंब असतो. म्हणजे अशा प्रकारे इन्सिडेंट रे अँगल ऑफ इन्सिडन्स AQC तयार करतोय, आणि BQC हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, आणि तो स्तंभिकेमध्ये तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे परावर्तित किरणांचं रेखन आपल्याला या डायग्राम मध्ये दिसत आहे. गोलीय आरशावर पडणारा किरण कोणत्या दिशेने परावर्तित होतो हे कसे निश्चित केले जाते. त्यासाठी बघा, आपण जी अगोदर आकृती बघितली त्याप्रमाणे MN हा गोलीय आरसा तुम्हाला सांगितला मी त्याप्रमाणे. Q या बिंदूपाशी AQ हा प्रकाश किरण अपाती आहे, म्हणजे अपाती किरण आहे, इन्सिडेंट रे आहे. आरशाची CQ ही एक त्रिज्या आहे, म्हणून Q बिंदूपाशी CQ आरशाला अभिलंब ठरतो. म्हणजे C पासून Q पर्यंत निघणारी ही त्रिज्या आहे त्या आरशाची, C या पॉइंट पासून केंद्रबिंदूपासून त्या गोलीय आरशाच्या. आणि कोन AQC हा अपतन कोन, मी तुम्हाला आधीच सांगितलं की तो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे अपतन कोन आहे, आणि परावर्तनाच्या नियमानुसार अपतन कोन आणि परावर्तन कोन समान असतात, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. आणि म्हणून AQ किरणाचा QB परावर्तन मार्ग निश्चित करताना कोन CQB हा परावर्तन कोन आहे, तर AQC या अपतन कोना एवढाच तो ठेवला जातो. म्हणजे जेवढा अपतन कोन असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स असतो, तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. हे आपण आधी नियम त्याचे बघितलेले आहेत. प्रकाशाचं परावर्तन होत असताना अशा प्रकारे परावर्तन होत असतं, आणि तेच आपण मागच्या स्लाइडला जर आपण तशा प्रकारे आपण फॉलो केलं तर AQC हा अपतन अँगल आणि CQB हा परावर्तन अँगल जो आहे तो दोन्ही सारखे असतात. इथे बघा, गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास किरणाकृतींच्या सहाय्याने करता येतो. आता किरणाकृती म्हणजे रे डायग्राम, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो अशी आहे की आपण अशा प्रकारच्या आकृत्या काढताना रे जो आहे, किरण जो आहे त्याची दिशा दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एरो असणं खूप गरजेचं आहे. एरो विना काढलेली आकृती त्याला काहीच अर्थ नसतो, आणि अशा आकृतीला मार्क्स मिळू शकत नाहीत. आणि म्हणून त्याला किरणाकृती म्हणजे आपल्याला एरो दाखवायचे आहेत. किरणाकृती म्हणजे प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचे विशेष चित्रीकरण होय. किरणाकृती काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाच्या नियमांवर आधारित नियम वापरतात. आता विद्यार्थी मित्रांनो बघूया, काही नियम आहेत, त्या नियमांच्या आकृत्या पुढे दिलेल्या आहेत. जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून म्हणजे फोकस मधून बाहेर पडतो. दुसरा नियम असा आहे, याच्या उलट जर अपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण जो आहे तो मुख्य अक्षाला समांतर बाहेर पडतो. आणि तिसरा आणि महत्वाचा नियम विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अपाती किरण जर C मधून म्हणजे वक्रता मध्यातून जात असेल तर तो सेम पाथ ट्रेस करतो, म्हणजे परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. आता हे जे नियम आहेत यांच्या आकृत्या आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा ते 3 नियम. पहिला नियम तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला जो अपाती किरण आहे तो नाभीतून बाहेर पडतोय, म्हणजे F मधून बाहेर पडतोय त्या अंतर्वक्र आरशामध्ये.
त्याच्यानंतर त्याच्या उलट जर नाभीतून किरण जात असेल तर तो बहिर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर बाहेर पडतो आणि जर आपाती किरण सी मधून म्हणजेच केंद्रबिंदूतून जात असेल तर मात्र तो सेम पाथ फॉलो करतो, तो त्याच मार्गाने परत मागे येतो. ह्या 3 नियमांचा वापर करून विद्यार्थी मित्रांनो अंतर्वक्र आरसा किंवा बहिर्वक्र आरशामध्ये कशा प्रकारे प्रतिमा तयार होतात ते आपण पाहणार आहोत. आता पहा, अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर. आता ह्याच्यासाठी एक साहित्य आहे, म्हणजे प्रत्यक्षात आकृती कशी तयार होते हे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांच्या आकृत्या सुद्धा रेखाटन करणार आहोत. याच्यासाठी लागणारं साहित्य कोणतं आहे तर मेणबत्ती किंवा काचेची चिमणी, म्हणजे त्याच्यातून फ्लेम आली पाहिजे, पुठ्ठ्याचे खोके, पांढरा कागद, मोठा पुठ्ठा, अंतर्गोल आरसा. अंतर्गोल आरशामध्येच रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज तयार होतात, बहिर्वक्र आरशामध्ये अशा प्रकारच्या इमेज तयार होत नाहीत, हे आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. आणि मीटर पट्टी म्हणजे आपल्याला अंतर मोजायचं आहे. इथे पहा कृती काय आहे, मेणबत्ती किंवा काचेची चिमणी सामावून घेणारे आणि एक बाजू मोकळी असणारे पुठ्ठ्याचे खोके घ्यायचे आहे, एक बाजूची मोकळी असायला पाहिजे. खोक्याच्या एका बाजूला बाणाकृती चीर पाडा. खोक्यात मेणबत्ती ठेवल्यानंतर बाणाकृती प्रकाश स्रोत मिळतो, म्हणजे बाण आपल्याला दिसेल आणि त्याची इमेज आपल्याला बघायची आहे. आणि अंतर्वक्र आरशामध्ये ज्या प्रतिमा तयार होतात विद्यार्थी मित्रांनो त्या पहिल्या 5 डायग्राम मध्ये इन्व्हर्टेड इमेज तयार होतात, रिअल असतात, त्या खऱ्या असतात आणि उलट्या असतात. आणि आभासी प्रतिमा जर आपण फोकस आणि पोल याच्यामध्ये जर पदार्थ ठेवला तर मात्र आभासी प्रतिमा मिळते, ती आपण पुढे पाहणार आहोत. 20 बाय 30 सेंटीमीटर आकाराच्या पुठ्ठ्यावर पांढरा कागद चिकटवून पुठ्ठा लाकडी ठोकळ्यावर उभा करायचा आहे. पुठ्ठ्याचे आणखी एक खोके घेऊन त्याच्या वरच्या बाजूला चीर तिच्या तिच्यात अंतर्गोल आरसा आपल्याला बसवायचा, खोचून उभा करायचा म्हणजे बसवायचा आहे. इथे पहा अशा प्रकारे आपल्याला ही रचना करायच्या पुठ्ठ्याचे खोके आहे, अंतर्गोल आरसा आपल्याला समोर दिसतोय आणि मीटर पट्टीवरून आपल्याला त्याचे इमेज कुठे मिळते ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अंतर्गोल आरसाचा वापर करून जी मिळणारी इमेज आहे ती नेहमी उलटी असते, म्हणजे मेणबत्तीचा जो एरो आपल्याला दिसतोय त्याच्या उलट त्याची इमेज आपल्याला दिसणार आहे, कारण ही इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड असते. खिडकीजवळ पडदा उभा करून त्याच्यासमोर अंतर्गोल आरसा ठेवा. आरशाच्या साहाय्याने सूर्याची किंवा खिडकीबाहेरील लांबच्या दृश्याची रेखीव प्रतिमा पडद्यावर मिळेल अशा रीतीने त्याची जागा निश्चित करायची आहे. पडदा आणि आरसा यांमधील अंतर आपल्याला मोजायचं आहे, हेच आरशाचं नाभी अंतर. म्हणजेच आता ही जी नाभी आहे, फोकस आहे, जिथे ती प्रतिमा पडेल, कारण दूरवरून आलेल्या किरण जे आहेत इन्फिनिटी डिस्टन्स वरून त्याची प्रतिमा त्याच्या नेहमीच नाभीवर पडते आणि हे जर अंतर आपण मोजलं आरशापासून तर ते आरशाचं त्या नाभीय अंतर होईल. म्हणजे आपण प्रतिमा तयार होत असताना तो पदार्थ कुठे ठेवलाय ते महत्वाचं आहे आणि त्याच्या जागेनुसार त्याच्या अंतरानुसार आपल्याला प्रतिमा मिळत असते. प्रतिमेचं अंतर आपण डिसाइड करू शकतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे साहित्याची मांडणी आपल्याला अंधाऱ्या खोलीत करायची. विद्यार्थी मित्रांनो आरसा मीटर पट्टीच्या ओ खुणेजवळ ठेवून त्याच्यासमोर पडदा ठेवायचा आहे. पडदा आणि आरशाच्या दरम्यान प्रकाश स्रोत ठेवायचा आहे, म्हणजे मध्ये आपल्याला तो प्रकाश स्रोत तिथून प्रकाश इथून ठेवायचा आहे. असे करताना प्रकाश स्रोत आणि आरसा यामधील अंतर आरशाच्या नाभी अंतरापेक्षा थोडं जास्त ठेवा. पडदा पट्टीवर पुढे मागे व पट्टीच्या उजव्या व डाव्या बाजू सरकवून त्यावर प्रकाश स्रोताची रेखीव प्रतिमा जिथे मिळेल, म्हणजे क्लिअर इमेज त्या पडद्यावर कुठे मिळेल ती त्याची प्रतिमेचं अंतर झालं. ही प्रतिमा मूळ स्रोतावर मोठी आणि उलटी असते, कारण अंतर्वक्र आरशाने तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रतिमा नेहमीच उलट्या तयार होतात आणि त्या रिअल असतात. उलट्या प्रतिमा नेहमी खऱ्या असतात. आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा बहिर्वक्र भिंगाद्वारे, लेन्सचा बोलतो मी, जो आपल्याला 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी करायचा आहे, त्याच्यापासून मिळणारी रेटिनावरची प्रतिमा आहे ती उलटी मिळते आणि ती खरी असते. तर अशा प्रकारे प्रतिमा पडद्यावर मिळत असल्याने ती वास्तव प्रतिमा असते, म्हणजे ही रिअल म्हणजे वास्तव अशी प्रतिमा आहे. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी प्रतिमा आपल्याला मिळत असते. आता प्रकाश स्रोत आरशापासून दूर कसा करावा, असे करताना आरसा आणि स्रोत यामधील अंतर आरशाच्या नाभी अंतरापेक्षा दुपटीहून जास्त ठेवा. पडदा पुढे आरशाकडे सरकवून त्याच्यावर प्रकाश स्रोताची रेखीव प्रतिमा मिळवा. प्रतिमा उलटी मूळ स्रोताहून लहान आणि वास्तव असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेवढा प्रकाश स्रोत आपण आरशापासून लांब नेऊ तेवढी त्याची प्रतिमा जी आहे ती छोटी मिळते. बिंदू स्वरूपाची सुद्धा मिळते, कारण इन्फिनिटी डिस्टन्स वरून आलेले जे प्रकाश किरण आहेत त्यांची फोकसवर मिळणारी प्रतिमा ही हायली डिमिनिश्ड असते, खूपच लहान असते, डोळ्यांना दिसू सुद्धा शकत नाही. म्हणजे अशा प्रकारची प्रतिमा आपल्याला मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अंतर्वक्र आरशाचा वापर करून त्याच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये म्हणजे प्रतिमा कशा मिळतात, त्या प्रतिमा रिअल अँड इन्व्हर्टेड म्हणजे वास्तव आणि उलट्या असतात. आपण मेणबत्तीचा वापर करून अशा प्रकारची प्रतिमा कशी तयार होते त्याच्याविषयी जाणून घेतलं. त्याचप्रमाणे
इन्फिनिटी डिस्टन्स वरून सूर्यापासून आलेले प्रकाश किरण अंतर्वक्र आरशावर घेतल्यानंतर त्याची प्रतिमा जिथे मिळेल तिथे त्याचं नाभी अंतर असतं, कारण अशा प्रकारची प्रतिमा जेव्हा खूप लांबून किरण येतात त्यावेळेला नाभीवर प्रतिमा तयार होत असते आणि ती रिअल अँड इन्व्हर्टेड असते, याच्याविषयी आपण इथे जाणून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आस म्हणजेच एएस विद्यालय हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे त्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर किंवा हिंदी हे विषय आपण अगदी घर बसल्या स्टडी करू शकता. आपल्याला याचं योग्य आकलन इथे होतं. आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला याच्याबद्दल माहिती देत असतात. आपल्याला काही क्वेरीज असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपल्याला इथे अमर्याद अशा टेस्टचा अनुभव मिळत असतो आणि आपलं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी इथे मदत होत असते. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा आस विद्यालयाच्या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. कारण या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आस विद्यालयाच्या ऍप शिवाय आपल्याला पर्याय नाही. आस विद्यालयाचं ऍप जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला कायम हेल्प करत असतं आणि आपल्या सर्व क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. धन्यवाद.